सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपींना आज बीड न्यायालयात हजर केले जाणार। मकोकाच्या विशेष बीड न्यायालयात करणार हजर। शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर। पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुका प्रमुख पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार। सैफ अली खानवरील हल्लेखोराचा आणखी एक नवा फोटो समोर। हल्ल्यानंतर कपडे बदलून हल्लेखोरानं गाठलं वांद्रे स्टेशन। सैफ अली खानवरच्या हल्ल्याचा तपास करण्यासाठी तब्बल 35 टीम तयार। मुंबई पोलिसांच्या 20 तर क्राईम ब्रांचच्या 15 टीम करणार तपास। वाल्मिक कराडचे दुसऱ्या पत्नीच्या नावाने पुण्यामध्ये आणखी 3 फ्लॅट्स। एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती समोर। हडपसरच्या अॅमेनोरामध्ये 2 आणि खडकीला 1 फ्लॅट। गोळीबार आणि दुहेरी हत्येनं बीड जिल्हा हादरला। आष्टीमध्ये जमावाच्या हल्ल्यात 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या, तर अंबेजोगाईत जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार। संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींचा प्रामाणिकपणा। लाभ नाकारण्यासाठी स्वतःहून केले अर्ज। गेल्या 8 दिवसात 10 ते 12 अर्ज दाखल। बारामती तालुक्यात वडिलांनीच केली 9 वर्षाच्या मुलाची भिंतीवर डोकं आपटून हत्या। अभ्यास करत नसल्याच्या रागातून खून। पोलिसांनी अंत्यविधी थांबवून केली उत्तरीय तपासणी। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा। इम्रान आणि पत्नीला अटक करण्याचे आदेश। अल कादिर ट्रस्ट प्रकरणात झाली शिक्षा। मनू भाकर, प्रवीण कुमार, डी गुकेश आणि हरमनप्रीतला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान। टाळ्यांच्या कडकडाटात झाला जगभर डंका वाजवणाऱ्यांचा गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।